बाकीच्यांचं मला माहीत नाही, पण ॲज अ रायडर मी हिच्याशी बाय हार्ट कनेक्टेड आहे. हे माझ्यासाठी नुसतं मशीन नसून एक इमोशन आहे. सुप्रभात मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर द इंडिया MS46 रायडर. आणि मी आहे दर्शन दुले. तर गोप्रोची ॲडजस्टमेंट कशी आहे काय माहीत नाही, व्ह्यू कसा आहे तेही माहीत नाही. ते मला एडिटिंग टाईमच्या वेळेसच समजेल. सो तोपर्यंत तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, कारण आज बऱ्याच जवळजवळ 1-1.5 वर्षानंतर मी मोटो ब्लॉग करतो आहे आणि आता कमबॅक करायचं आहे. म्हणून आज व्हिडिओच्या तुम्हाला टायटल किंवा थंबनेलवरूनच समजलं असेल की आपण चाललो आहे कुठे आज. सो आज आहे आपला वीकली ऑफ फ्रायडे. आठवड्यातून एक सुट्टी असते. सो म्हटलं चला आज फायनली बाईकच्या सर्व्हिसिंगचं काम करूया. सर्व्हिसिंग म्हणजे बऱ्याचशा गोष्टी चेंज करायच्या आहेत. एक क्लच वायर, दुसरं एअर फिल्टर, कैची बुश, जे ड्रम पॅड असतात मागच्या व्हीलमध्ये ते, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या चेंज करायच्या आहेत. बेरिंग व्हील बेरिंग ज्या असतात त्या चेक करायच्या आहेत. ओव्हरऑल एक फुल सर्व्हिसिंगच म्हणा तुम्ही, ते आपल्याला करायचे. सो बघूया काय किती कॉस्ट येईल, कसा येईल. आणि मी सध्या आहे आता नेरळ ते कर्जत रस्त्याला. जर तुम्ही मुंबई साईडून कोणी येत असाल ह्या रूटने, म्हणजेच आपला जो बदलापूर पनवेल पुणा जो हायवे आहे त्या रूटला, तर मंडळी बऱ्याचशा दिवसापासून आपण आपल्या चॅनलवर नाही आहेत. सो त्यासाठी मी खूप दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी माझ्या व्ह्युअर्सला म्हणजे सबस्क्रायबर्सला काही कंटेंट देऊ शकलो नाही. 1 वर्षापासून ते माझ्या चॅनलवर स्टे करून आहेत, राहून आहेत. त्यासाठी धन्यवाद. मी आपला खूप आभारी आहे. एका मराठमोळ्या भावाला आपण सपोर्ट करताय. माझ्या गोप्रोच्या बऱ्याचशा सेटिंग चेंज झालेल्या आहेत, त्याच्यामुळं ऊन खूप आहे. सो काय दिसतंय काय नाही दिसतंय मलाही माहीत नाही. आणि मध्ये माझ्या गोप्रोची बॅटरीसुद्धा डेड झाली. ते एक, त्याच्यामुळे गोप्रो काय मी नॉर्मल यूजसाठी पण वापरला नाही. जस्ट नाव वी क्रॉस माय ड्रीम बाईक डॉमिनार. एकच नाही आहे, बघूया. जे देवाने पुढे आयुष्यात लिहिलेलं आहे ते नक्की होणार आणि एखादी ड्रीम बाईक आपली घेणार. पण सध्या तर आपण आपल्या आवडत्या बाईकवर बसलेलो आहेत. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, तिचं नाव मी सखू ठेवलेलं आहे. 1-2 वर्षापूर्वी माझ्याकडे जी ब्लाइंड फिमेल डॉग होती ती एक्सपायर झाली आणि तिचं नाव मी हिला दिलं, कारण ती सदैव माझ्या आठवणीत राहावी. कारण इतकी प्रेमळ होती, खूपच. तर सध्या आपण क्रॉस होतो आहे डिक्सल मार्केट, जो जर आपल्या सबस्क्रायबरपैकी कोणी जर मुंबईकडून असेल तर त्यांना माहीतच असेल. पावसाळ्यामध्ये फेमस वॉटरफॉल भिवपुरी. ॲक्च्युली त्या वॉटरफॉलचं नाव आहे आशाणे कोशाणे धबधबा, पण बऱ्याचशा लोकांना भिवपुरी वॉटरफॉल म्हणून असंच माहीत आहे. सो इथेच आहे तो, थोडं पुढे 1-1.5 किलोमीटरवरतीच. बऱ्याच दिवसापासून आपला मोटो ब्लॉग शूट नाही केला आहे मी. सो त्यामुळे जर बोलताना काही चुकी झाली तर त्यासाठी सॉरी. कारण जी रुलिंग लागलेली असते ना ती तुटून गेली आपली. या 1-1.5 वर्षाच्या गॅपमध्ये बरंच काही झालं आहे आणि ते सर्व तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे मला. नक्कीच आपली लवकर भेट होईल नेक्स्ट राईडमध्ये, कारण मी सध्या माझं जॉबचं कन्फर्मेशन झालं आहे आणि मी सध्या प्रोबेशन पिरियडमध्ये, जो तुम्ही प्रमोशन पिरियड किंवा प्रोबेशन पिरियड काही म्हणा, त्यामध्ये जो 6 महिन्याचा कालावधी असतो त्यात मला माझी अटेंडन्स दाखवायची आहे. सो त्यामुळे मी काय 6 महिने राईड मारत नाही. सॉरी आजी, गाडीचं सीट उंच आहे त्याच्यामुळे तुम्हाला घेऊ शकत नाही. आणि त्यात पण क्लच वायर गेली आहे, कैची बुश गेला आहे, जे ड्रम पॅड असतात ते गेले, त्याच्यामुळे व्हील मध्ये मध्ये झटके देतो. तर मंडळी, बऱ्याचशा दिवसापासून आपण आपल्या चॅनलवर नाही आहे, तुमच्यासोबत गप्पासुद्धा नाही झालेल्या आहेत. तर एकंदरीत तुम्हीसुद्धा सांगा, आपले मोटो ब्लॉग मिस केलेत का नाही. प्लीज कमेंट करत जा. इंस्टाला DM करताय मित्रांनो, तुम्ही चांगले आहे.
पण कमेंटमध्ये पण सांगत जा, कारण यूट्यूबचा कमेंट जेवढा वाढतील तेवढा व्हिडिओ रीच होतो, व्ह्यूज वाढतात आणि मलाही तेवढं प्रोत्साहन वाढेल की ब्लॉग्स लोक, एक मोठं ब्लॉग म्हणजे लोक पाहत आहेत. कारण एका मोठं ब्लॉग मागे किती स्ट्रगल असतो. तुम्ही कोणी जर तुमचा मोठं ब्लॉगर मित्र असेल तर त्याला विचारा. ब्लॉग नाही, नॉर्मल ब्लॉग ठीक आहे, फेस कॅम असतो, तुम्हाला जे तुमच्यासोबत चाललं आहे डेली लाईफस्टाईल वगैरे ते तुम्हाला सांगायचं आहे. पण मोठं ब्लॉग तसं नाही, जो लाईव्ह अनुभव आहे तो तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे. आणि त्यात जे इक्विपमेंट लागतात ना खूप कॉस्टली आहेत. कारण मी या मागच्या 1-2 वर्षामध्ये आहे ना जवळजवळ 1-1.5 लाख कसेही पकडा इन्व्हेस्ट केलेत. पण अजून माझी इन्कम काही नाही त्यातून. पण मी हे इन्कमसाठी नाही करत आहे, एक माझा शॉक म्हणून आउटसाईड, जेणेकरून मला कॉर्पोरेट लाईफमधून थोडासा आनंद मिळावा म्हणून मी मोठं ब्लॉगिंग करतो. बरेचसे लोक विचार करतात हेल्मेटला कॅमेरा लावला आहे, यूट्यूब चॅनल आहे म्हणजे पैसे कमवण्यासाठी करतो आहे. ऑब्व्हियसली पैसे तर माणूस कमवण्याची इच्छा असतेच, कारण पैसा कोणाला नको आहे. पैसा जेवढा भेटेल तेवढा कमी आहे. पण त्याहूनही हा माझा छंद आहे. मोटो व्लॉगिंग म्हणा किंवा बाईक राईड म्हणा, हा जवळजवळ आहे ना तुम्हाला सांगेल 8 ते 10 वर्ष झाले खूप माझ्या माइंडमध्ये घर करून आहे मला हे करायचं आहे. कारण मी समोर रायडर्स वगैरे बघायचो ना, खूप इच्छा व्हायची मला असं जॅकेट घ्यायचं आहे, मला बाईकवर टॉप बॉक्स घ्यायचा आहे, नवीन बाईक घ्यायची आहे. पण या बाईकने मला खूप सपोर्ट केला आहे. आजपर्यंत कधी फसवलं नाही, कुठेही बंद पडली नाही किंवा कुठेही काही नाही, स्लिप झाली नाही, स्किड झाली नाही. सो देवा माझ्या असंच पाठीशी राहा आणि सकू तूही मला असंच सपोर्ट करत राहा, हीच आशा आपल्या मनी. आणि मित्रांनो, तुम्ही जो सपोर्ट करताय, जे माझे 400-450 सबस्क्रायबर आहेत, गेल्या 2 वर्षापासून माझ्या चॅनलवर टिकून आहेत, त्यांचा मी खूप मनापासून आभारी आहे. की आपण मला 1 वर्ष झाला, जवळजवळ 1-1.5 वर्ष झाला मी चॅनलवर नाही आहे, तरी पण मला तुम्ही प्रतिसाद देताय आणि चॅनलवर टिकून आहेत आपल्या, आणि सबस्क्राईब केलं नाही आहे. सो त्यासाठी मी तुमचे आभार मानेल तेवढेच कमी आहे. पण मित्रांनो, प्लीज शेअर आवर व्हिडिओज अँड लाईक, कमेंट, जेणेकरून आणखी आपला चॅनल ग्रो करेल. तर मंडळी, हे थोडं बाजूला, ह्या गोष्टी आपण बोलणारच आहोत. ह्या 1-1.5 वर्षाच्या गॅपमध्ये काय झालं, कसं झालं, काय स्ट्रगल केली, काय फेस केलं, त्या सगळ्या गोष्टी आपण बोलणारच आहोत. पण त्याआधी आज आपण चाललो आहे बाईकच्या सर्व्हिसिंगसाठी, त्याच्याबद्दल बोलूया. एक ओव्हरऑल कॉस्ट वगैरे काय येईल ते मी नंतर तुम्हाला प्राईस वगैरे सर्व सांगेल तिथे गेल्यावरच. मी माझ्या बाईकची डेली सर्व्हिसिंग किंवा कुठलीही जेन्युअन जे पार्ट वगैरे आपण चेंज करतो ते जर करायचं असेल, मी यामाच्या ऑथोराईज सर्व्हिस सेंटरलाच करतो. त्याचं कारण असं आहे, लॉंग लाईफ आणि एक म्हणतात ना, तुमच्याकडे एक्सपिरियन्स फिटर हवा आहे, तोच व्यवस्थित कुठल्याही गोष्टी करतो. सो माझा मित्र आहे अजय. अजयचा सध्या हॉस्पिटलमध्ये आहे, काही कारणास्तव त्याची तब्येत खराब आहे. पण बघूया आपल्याला तिथे सध्या कोण भेटतो आहे. पण भावा अजय, लवकरच बरा हो. जर आपला हा ब्लॉग तू पाहत असशील तर तुला एकच सांगेल, तू मस्तपैकी बरा होऊन ये आणि आपल्या गाडीची थोडीशी हेल्प कर रिपेअर करण्यात. सो नक्कीच तुला भेटेल तू बरा होऊन आल्यावर. आणि देवाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की तू लवकर बरा हो. जर तू हा ब्लॉग बघत असशील तर माझ्याकडून तुला खूप सपोर्ट की तू लवकर बरा हो. 2026मध्ये एकदम धूम मचाने काय व्हायलॉग राईड थांबल्या नाही पाहिजेत आपल्या, कारण आता कमबॅक करायचं आहे. कारण मी एका गोष्टीसाठी थांबलो होतो, ती मी नंतर रिव्हील करेल काय ती गोष्ट आहे. ती गोष्ट कंप्लीट झालेली आहे आणि आता सध्या ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. कारण ही एकच माझ्या आयुष्यात अशी गोष्ट आहे जी मला सर्वात जास्त आनंद देते, ती म्हणजे बाईक राईड आणि मोटो ब्लॉग. असं कधी झालं नाही की महिनाभर मी या गाडीमध्ये पेट्रोल टाकला नाही. 1 महिन्यानंतर मी आपल्या सकूमध्ये पेट्रोल फिल करतो आहे. वा, कर्जतला सुद्धा सिग्नल बसलेत.
बऱ्याच दिवसातून इकडे आलो आहे. इकडे सुद्धा फेरी काय होत नाही आपली. सांगायचं विसरलो, बऱ्याचशा ऑथोराईज सर्व्हिस सेंटरमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नसते. असेल त्यांचं काय बिझनेस पर्पज, काय म्हणून काही लीक होतं, काय होतं, असं होतं तसं होतं. सो जर जमलं तरच मी व्हिडिओ शूट करेल, नाहीतर एक ओव्हरऑल सर्व्हिसिंग नंतर कॉस्ट किती झाला काय वगैरे, कोणते पार्ट जेन्युइन आहेत कोणते नाही ते मी तुम्हाला सगळं डिटेल देईल. सो हा आहे अशोक मोटर्स यामा कर्जत. केलं चेक, बघितलं का आहे का क्लच वायर कैची बुश. फोन केला होता आता त्याने उचलला होता. तर नमस्कार गाईज, आमच्याकडे आज आले आमचे मोठे व्लॉगर, प्रिय मोठे व्लॉगर आमचे. तर तो त्यांची गाडी सर्व्हिसिंग करतो. हे बघा त्याची गाडीची सर्व्हिसिंग चालू आहे. हे आमचे शोरूमचे स्टाफ बसले तिथे. आमचा प्रिय मित्र दाखव. हां बघा याची गाडीची सर्व्हिसिंग होते. तर पहिले याचा एअर फिल्टर साफ करणार ते. आपले सगळे कस्टमर आपले मित्रासारखे. हे बंद झालं काय? नाही, चालू आहे. चालू आहे ते फक्त स्टँड बायला गेलं, रेकॉर्डिंग चालू. तर तुम्हाला कुठली पण गाडी हवी असेल तर तुम्ही आमच्या शोरूमला व्हिजिट करू शकता. आमच्या इथे खूप स्वतःला तर दाखव, तुला घेतो नंतर थोडं प्रमोशन करतो. बंद करत असेल तर कुठे? हा का? हा का? तर मंडळी 12 वाजता आलो होतो, 12चे वाजले सध्या 2:45. आणि एकंदरीत काय काय काम केलं ते तुम्हाला दाखवतो. ओव्हरऑल कॉस्ट मी तुम्हाला माझ्या मोटर ब्लॉगमध्ये सांगेल. आता इथे आपल्या थांबायला वेळ पण नाही आहे, थोडक्यात दाखवतो काय काय काम केलं आहे. एक कैची बूस जो इथे आपला मेन असतो, जो मागचा व्हील कंट्रोल करतो. आणि इथे एक एक्सेल आहे आपला, जो त्याच्यावर चेन स्प्रॉकेट असतो. त्या एक्सेलमधली बेरिंग गेली होती ती टाकली आहे. 3 नंबर पुढचे ब्रेक पॅड, 4 नंबर मागचे ब्रेक पॅड, 4 झाले. एक क्लच वायर टाकली, 5. असं काही 5 वस्तूंचं काम केलं आहे. सो मी मोटो ब्लॉगमध्ये मागाशी रस्त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्यासोबत एक जो काम करतो आपल्या नेहमी गाडीचा अजय भाऊ. अजय भाऊ ये बाबा, हा आपला मित्र आहे. 2 दिवस हॉस्पिटलमध्ये होता, आता तब्येत थोडी बरी आहे, काम नाही करत आहे पण तो आला आहे. आणि या भावाने आपलं काम केलं. भाऊ नाव काय? माझं नाव अजय राठोड. याचं पण अजय, याचं पण अजय, दोघांचं नाव अजय. छान काम केलं आहे. या गावाने आपल्या पहिल्यांदाच आपल्या गाडीचं काम केलं. थँक्यू. आणि तसं बरं एक हे यमाचं ऑथोराईज सर्व्हिस सेंटर आहे. याचे मालक सध्या जेवायला गेलेत, पण तो पण छान आहे एकदम. मालक नसून एक मित्रासारखाच आहे तो पण. सो ओव्हरऑल असं काहीतरी आपल्या गाडीचं काम झालं आहे. सो आता सध्या बाकीचे कॉस्ट वगैरे किंवा कसे पार्ट टाकले काय टाकले ते तुम्हाला मी मोटो ब्लॉगमध्ये रस्त्यावर सांगतो. आणि आता आपण इथून निघणार आहेत घराकडे. चल येऊ का? चल, काळजी घे, स्ट्रेस घेऊ नको आणि ती गोली कंटिन्यू नको ठेवू. हां चल. पण मंडळी ओव्हरऑल आपल्या गाडीची सर्व्हिसिंग झालेली आहे. सगळं चेक झालेलं आहे मस्तपैकी, एकदम फिट अँड फाईन. गाडी चालून बघितली, एक राऊंड मारला, फाईन आहे. सांगतो एकंदरीत काय काय केलं आपण. कैची बूस केला, कारण कैची बूस हार्डली 2 वर्षामध्ये ह्या बाईकचा कैची बूस जातो. कारण ज्यावेळेस आपण अपहिल क्लाइंब करतो किंवा रस्ते डाऊन हिलला असतात, त्यावेळेस रस्ता जर खराब असला तर आपण सारखा क्लच यूज करतो. त्याने जो गाडीला झटका भेटतो, त्या झटक्याने मागचा व्हील, काय गरज आहे शेवटी साले हे असे एक एक मध्ये भेटतात. मंडळी एकंदरीत काय काय केलं आपण हे मी तुम्हाला सांगतो. पण ते केल्यानंतर आहे ना ॲक्च्युली एकदम फिट अँड फाईन
सकू एकदम मस्त चालते आणि हातामध्ये सुद्धा हँडल आहे ना एकदम स्मूथ वाटते. सो छानपैकी सर्व्हिसिंग झाली आहे आपल्या गाडीची. फक्त एक राहिलं, वॉश थोडी खराब राहिली, पण ठीक आहे, काय हरकत नाही आहे. बाकी सगळं व्यवस्थित आहे आपल्या गाडीचं. सो एकंदरीत काय काय केलं मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगतो. पहिला चेंज केला कैची बुश असा चेंज केला कारण ज्या वेळेस आपल्या बाईकचं आहे ना कैची बुश जातो ना, एक तर व्हील तुमचा असा साईडला वोबल होणार त्यातून तेही, आणि ज्या वेळेस तुम्ही क्लच दाबून गिअर काढता टाकता त्या कंडिशनमध्ये बाईक तुमची झटका देणार हलकी. कारण ज्या वेळेस कैची बुश जातो त्यावेळेस तुमची जे चेन स्प्रॉकेट बसलेली एक्सेल असतं, त्या एक्सेलमध्ये एक बेरिंग असते जी पूर्ण व्हील फिरवते तुमचा. त्याच्यानंतर तुमच्या व्हील बेरिंग काम करतात. मेन असते तुमची एक्सेल बेरिंग, ती एक्सेल बेरिंग गेली होती, ती टाकली 2. आणि 3 नंबर आपला जो एअर फिल्टर असतो तो पहिला लोकल होता आणि तो माझ्याकडून उलटा बसवला गेला, त्याच्यामुळे तो चुकीचा बसला होता. तर मग आपण मागच्या व्हीलमधलंच जेव्हा काम केलं त्यातच मागचे ब्रेक पॅड टाकले, फ्रंटचे ब्रेक पॅड टाकले. कारण मोस्टली आहे ना, तुम्ही एक गोष्ट कॉमन लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कधी बाईकची सर्व्हिसिंग करताय, ती स्कूटी असो अथवा बाईक असो, जर तुम्ही ब्रेक पॅड चेंज करताय तर एकासोबत दोन्ही करायचे, मागचे आणि पुढचे दोन्ही करायचे. जस्ट बिकॉज कधी कधी काय होतं, तुमचं एक तुम्ही चेंज करता आणि एक घासतो, एक चांगला असतो, त्यामुळे एक लागतो एक नाही लागत असं होतं. मग त्यामुळे गाडीचा बॅलन्स बिघडून जातो. कारण तुम्ही इमर्जन्सीमध्ये दोन्ही ब्रेक यूज करता, मग एक लागणार एक नाही लागणार अशाने नुकसान आपलंच आहे. सो एका वेळेस कराल तर दोन्ही चेंज करा. ते केलं, ते दोन्ही चेंज केले. त्याच्यानंतर आपली मेन क्लच वायर गेली होती, ती क्लच वायर टाकली. कारण क्लच वायरमुळे गाडीच्या पिकअपवर खूप फरक पडतो. आणि माझ्या क्लच वायरची सध्या ही कंडिशन होती की ती कधीही तुटली असती, आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट मग तुमच्या ज्या क्लच प्लेट असतात त्या किंवा त्या स्पेसर प्लेट काय म्हणतात त्यांच्यावर सुद्धा इफेक्ट येतो. सो असं काय झालं आहे. टोटल कॉस्ट मला पडली या सर्व्हिसिंगची 3100, म्हणजे 3105 रुपये. सो मला 5 रुपये डिस्काउंट भेटलं आहे. डिस्काउंटचा विषय असा, त्याने लेबर चार्ज कमी केला माझ्यासाठी. कारण जे जेन्युइन ॲक्सेसरीज आहे, म्हणजे आपले पार्ट्स असतात ना ॲक्सेसरीज, त्यामध्ये तुम्हाला जास्त डिस्काउंट देत आहे. आणि त्यात वाटलं नव्हतं आपल्या अजय भावाशी ओळख म्हणजे भेट होईल. कारण तो आत्ताच 2 दिवसापूर्वी हॉस्पिटलमधून आला आहे घरी, पण तो आज आला होता. माझं नशीब की आमची भेट झाली आणि त्यांनी मला गाडीमध्ये काय काय चेंज कर किंवा काय नको करू हे सगळं सांगितलं. म्हणजे असं नाही आहे की तो सर्व्हिस सेंटरमध्ये काम करतो आहे मग त्यांना त्यांचं प्रॉफिटच बघायचं आहे ना. ते जेवढं जास्त सेल करणार तेवढा जास्त त्यांचा प्रॉफिट आहे. पण तो कधी असं आजपर्यंत 8 वर्षात मी ज्या वेळेस त्याच्याकडे बाईक घेऊन गेलो आहे ना, आज 8 वर्ष झाले माझ्या, आज नाही म्हणजे हे आता गेल्या दीपावलीला 8 वर्ष झाले माझ्या बाईकला. सो जेव्हा कधी मी त्याच्याकडे बाईक घेऊन गेलो आहे ना, त्यांनी इतकं जेन्युइन म्हणजे मला सपोर्ट केला आहे की भाई हे नाही गेलं आहे हे नको टाकू, किंवा हे गेलं आहे हे टाकच आणि बाकी ठिकाणी नको टाकू, माझ्याकडे मी तुला टाकून देईन. अशा बाबतीत त्यांनी फार मला मदत केली आत्तापर्यंत. अधूनमधून आम्ही अशा राईडमध्ये कनेक्ट राहतो. कारण कधी काय बाईकचं इन केस इमर्जन्सी काय झालं तर मी त्याला नक्कीच फोन करून विचारतो की भाई असं असं झालं आहे, मी काय करू, आणि तोही सजेशन देतो. आत्ता पण त्यांनी ब्रेकचं काहीतरी ॲडजस्टमेंट केली आहे मागच्या, कारण ब्रेक पॅड नवीन आहेत. सो तो मला म्हटला की जर का तू राईडला जातो आहे किंवा कुठे बाहेर ठिकाणी ॲडजस्ट करतो आहे ना, तर त्याला सांग माझे ब्रेक पॅड आहेत जे ओजी आहेत त्याची काहीतरी सेटिंग आहे, तो मी तुला सांगेल, ती त्याला तू समोरच्याला सांग. कारण तिची सेटिंग आहे ना त्याने एंडला केली आहे. सो तो म्हणतो एंडला सेटिंग बघितली तर समोरचा म्हणेल की तुझे ब्रेक पॅड गेलेत. आणि मी ऑइल फिल्टर सोबत कॅरी केला, कारण मी ऑइल यामाचा यूज करत नाही आहे. कारण असं नाही आहे की मी त्यांचं म्हणजे काय म्हणणार एक डिमोटिवेट करतो आहे किंवा असं काय हे नाही, बॅड फीडबॅक देतो आहे. पण माझ्या हेतूने तरी मला यामा व्हॅल्युबलचं जे ऑइल आहे ना, इंजिन ऑइल आवडत नाही. आवडत नाहीचं कारण असं की ज्या वेळेस तुम्ही राईडला जाता ना 90 to 95 क्रॉस करता, त्यावेळेस ना जर तुम्ही बाईक थांबवता, बाईक थांबवल्यानंतर आहे ना असा एक स्मेल येते, जसं जलतं आहे असं इंजिनमधून स्मेल येते. मग मी 1-2 वेळा असं पाहिलं ज्यावेळेस मी नवीन बाईक घेतली आपली सकू त्यावेळेस,
त्याच्यानंतर मग मी ठरवलं की नाही आता ऑइल चेंज करून बघूया. मग त्याच्यानंतर आहे ना मी कॅस्ट्रॉलचा पॉवर वन टाकायला लागलो. सो हार्डली आहे ना 2-2.5 हजार किलोमीटर मी चालवतो जर विदाऊट राईड जर कुठे जाणार असेल तर. नॉर्मल आपला रेग्युलरमध्ये 2000 किलोमीटर तरी मी रनिंग करतो. त्याच्यानंतरच मी ऑइल चेंज करतो. पण त्यातसुद्धा मी 90 to 95 क्रॉस केलं ना तरी पण कधी मला असं जाणवलं नाही की वास येतो किंवा काय. सो हे एक माझ्यासाठी चांगलं ठरलं. म्हणून तिथून मी यामाचे ऑइल यूज करत नाही. फक्त आपला जो डिस्क ब्रेक आहे तो ऑइल यामाचाच यूज करतो. पण इंजिन ऑइल जर तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल कॅस्ट्रॉल पॉवर वन बेस्ट ऑइल आहे. एकदम स्मूथ इंजिन चालतो. स्मूथवरून आठवलं जेवढं आपण काम केलेलं आहे ना एक नंबर मस्तपैकी असं काम झालं आहे. कारण जेव्हा तुम्ही गाडीवर बसता ना, जेव्हा तुमच्या हातामध्ये हँडल बार असतो तेव्हाच तुम्हाला समजतं की गाडी कोणत्या कंडिशनमध्ये आहे. तिचं व्हायब्रेशन किंवा साऊंड तुमच्या हाताला जे हँडल केल्यानंतर आहे ना एक जाणवतं माणसाला आपोआप. बाकीच्यांचं मला माहीत नाही पण ॲज अ रायडर मी हिच्याशी बाय हार्ट कनेक्टेड आहे. हे माझ्यासाठी नुसतं मशीन नसून एक इमोशन आहे. जोराची भूक लागली आहे कारण घरातून निघालो होतो 11 वाजता आणि आता वाजलेत 3:05 झालेत. तर मंडळी एकंदरीत आपण आपले ब्लॉग पाहत असाल नसाल पाहत, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपले चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. इथून पुढे डेली आपले ब्लॉग येणार आहेत. ॲटलिस्ट नाही वीकमध्ये तरी 15 दिवसामध्ये एक ब्लॉग तरी मी नक्की ट्राय करेल. कारण सध्या आहे ना माझं जे जॉबचं मी तुम्हाला मागाशी सांगितलंच थोडा प्रॉब्लेम चालू आहे. सो त्यामुळे नाही शक्य होते. पण ते आपण थोडंसं बाजूला सारून आता ह्या गोष्टीमध्ये पण घुसावं लागेल. कारण मी यात एवढी इन्व्हेस्टमेंट केली आहे ना विचारी म्हणजे माझ्या याच्या पलीकडे मी इन्व्हेस्टमेंट केली आहे. बाकी कोणाचं तर नाही मी सांगत आहे, कोणी किती अफोर्ड करू शकतो. पण माझ्या अफोर्ड मी करतो जेवढं त्याच्या पलीकडे मी इन्व्हेस्टमेंट केली आहे. आत्तापर्यंत जवळजवळ सगळ्या ॲक्सेसरीजमध्ये किंवा मी माझ्या स्टार्टअपमध्ये जो मोटो ब्लॉगिंग सेटअप वगैरे आहे टोटल सगळे पकडले ना 1-1.5 लाख रुपये तर नक्कीच गेले असतील. तरीसुद्धा अजून माझ्याकडे रायडिंग पॅन्ट नाही आहे किंवा शूज नाही आहेत. हे सोडूनसुद्धा छोट्या छोट्या ॲक्सेसरीज तुटली की नवीन घ्यावी लागते. आणि जर तुम्ही मोटो ब्लॉगिंग म्हणाल ना तर एक साधा माउंट जरी घ्यायला गेलं ना, जे माउंट किंवा काय असं माउंट वगैरे असतात ते आपले घ्यायला गेलं ना हार्डली 450 to 500पर्यंत येतात. त्याच्यामुळे खूप कॉस्टली वस्तू आहे त्या. सो भावांनो प्लीज सपोर्ट करत जा आपल्या मराठमोल्या भावाला. चॅनल ग्रो होऊ दे जेणेकरून मी आणखीन मोठ्या मोठ्या राईड मारेल. आणि ह्या वर्षी 26मध्ये धूम मचाने काय. सो मंडळी आता मी घेतो गुड बाय आपली सर्वांपासून विदा. नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच भेटू. आणि आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा पुन्हा सांगायला लावू नका. जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना खूप मनापासून आभार मी त्यांचे मानतो. इथे अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर टिकून आहेत. कारण 1.5 वर्ष झाला माझ्या चॅनलवर एकही व्हिडिओ नाही आहे. तरी माझे 450 सबस्क्रायबर आहेत. ते 450च आहेत, हार्डली 1-2 कमी झाले असतील. सो त्यांना खूप खूप मनापासून त्यांचे आभार. आणि मित्रांनो लवकरच भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. सो सी यू, टाटा, बाय बाय, टेक केअर.